मुलींच्या संगोपनाकडे खरं लक्ष द्यावं लागतं. तुम्हालाही असंच वाटतं का? खरं तर आजच्या युगात मुलींच्या योग्य संगोपनापेक्षा मुलांचं चांगलं संगोपन करणं महत्त्वाचं आहे. अनेकदा आपण आपल्या घरात पाहिलं आहे की वडील आपल्या मुलींना मिठी मारतात आणि त्यांची खूप काळजी घेतात, पण ते आपल्या मुलाच्या पाठीवर थाप मारूनच आपली कामे करून घेतात. या उलट मुली लहान असूनही आपली जबाबदारी पार पाडू शकल्या नाहीत तर लगेच म्हणतात, तू एवढी मोठी झाली आहेस, हे अजून शिकली नाहीस. पण मुलांना हे वाक्य म्हटलं जात नाही किंवा त्यांना स्वतःची कामं स्वतः करायला सांगितली जात नाहीत. मुलाच्या चुकांकडे नेहमी दुर्लक्ष केलं जातं. मुलींचं संगोपन कसं करावं आणि कसं करू नये याचे ज्ञान देणारे अनेक लोक तुम्हाला भेटतील. पण आज आपण समजून घेणार आहोत की आपण आपल्या मुलांचं संगोपन कसं करू शकतो जेणेकरून तो एक चांगला माणूस होईल. यासाठी पहिली टिप म्हणजे तू मुलगी आहेस का असं म्हणत मुलांची तुलना करू नका. मुलगा रडत असेल किंवा क्रिकेट खेळण्याऐवजी नाचण्याचा हट्ट करत असेल, आईला मिठी मारायची असेल किंवा गुलाबी टी शर्ट घालायचं असेल तर त्याला मुलगी आहेस का असं म्हणत त्याची तुलना करू नका. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची एखाद्या मुलीशी तुलना करून अपमानित करता तेव्हा लहानपणापासूनच त्याच्या मनात घर करून जातं की मुलगी असणं किंवा मुलीसारखं असणं काहीतरी चुकीचं आणि वाईट आहे. मुलीसारखं धावू नकोस, मुलीसारखं बसू नकोस, मुलींसारखे खेळ खेळू नकोस अशा गोष्टी सांगून तुम्ही तुमच्या मुलाला सांगत आहात की मुली त्याच्यापेक्षा कमी दर्जाच्या आहेत. आणि दुसरं म्हणजे मुला मुलींसाठी छंद, खेळ किंवा कपडे वेगळे आहेत. मुले आणि मुली भिन्न आहेत. यातून तुम्ही लहानपणापासूनच तुमच्या मुलाच्या मनात मुलींबद्दल द्वेषाचं बीज पेरत आहात. दुसरी टीप म्हणजे त्याला प्रत्येक गोष्टीवर स्ट्रॉंग होण्याचा सल्ला देऊ नका. तुमचाही विश्वास आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं. आपल्या समाजाने सुरुवातीपासूनच मुला मुलींसाठी वेगवेगळे नियम आणि जगण्याची पद्धत बनवली आहे. त्यांना घाबरण्याचा अधिकार नाही आणि त्यांना सदैव आपल्या आजूबाजूच्या मुलींचं रक्षण करावं लागेल असं सांगितलं जातं. मुली अशक्त आहेत आणि त्यांना नेहमीच भीतीने जगावं लागतं असा समज निर्माण झाला. पण 4, 5 किंवा 10 वर्षांपर्यंत सर्व लहानच असतात. रडणं आणि दुखल्यावरही आईची आठवण येणं ही त्यांची स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला घाबरल्यावर त्याची तुलना करता, त्याला सतत स्ट्रॉंग आणि कठोर राहण्यासाठी भाग पाडता, तेव्हा त्याची भीती अजूनही आत बसलेली असते. तो तुम्हाला आपले सुख दुःख शेअर करणं थांबवतो. अशा परिस्थितीत किशोरवयात पोहोचल्यानंतर मूल आपल्यापासून दूर जातं आणि मोठे झाल्यावर आपली भीती लपवण्यासाठी हिंसक बनू शकतं. जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला हिंसक व्यक्ती पाहतो तेव्हा त्याचं बालपण हे त्यामागे मोठं कारण असू शकतं. म्हणूनच तुमच्या मुलालाही कधी कधी कमजोर होऊ द्या, त्याला सुद्धा घाबरू द्या आणि त्याच्यासोबत मिळून त्याच्या भीतीला न लाजता त्याला भीतीचा सामना करायला शिकवा. तिसरी टिप म्हणजे पुढच्या वेळी मार खाऊन नाही, मारून ये अशा गोष्टी सांगू नका. मुले शाळेत खेळतात आणि उड्या मारतात तेव्हा त्यांच्यात भांडणं होणं स्वाभाविक आहे. कधी तुमचा मुलगा कुणाला मारून घरी येईल तर कधी मार खाऊन. तुमच्या मुलाला आक्रमक बनवायचं असेल तर त्याला शिकवू नका की त्याला फक्त इतरांना मारायचंय. यामुळे त्याच्यामध्ये राग वाढेल आणि तो मोठा झाल्यानंतर निष्पाप लोकांवर हात उचलण्यासही मागे पुढे पाहणार नाही. चौथी टिप म्हणजे तुमचा मुलगा देखील शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा बळी ठरू शकतो. फक्त मुलीच नाही तर मुलंही शोषणाला बळी पडू शकतात. म्हणूनच जर तुमचा मुलगा तुम्हाला सांगतो की कुणीतरी त्याला त्रास देतोय तर त्याला गप्प बसायला सांगू नका किंवा त्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मुलाचा दृष्टिकोन समजून घ्या आणि गरज पडल्यास चाइल्ड हेल्पलाईन किंवा पोलिसांची मदत घ्या. जर तुम्ही आता तुमच्या मुलाला गप्प केलं तर तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी आयुष्यभर हे धोकादायक असेल. पाचवी टीप म्हणजे मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. मुलाच्या योग्य संगोपनासाठी हे देखील खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या मुलाला खूप प्रेम द्या, पण त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या मुलाने काही चूक केली असेल तर त्याला त्याची चूक कळवा. त्याची चूक एकदा लपवून ठेवली तर त्याला बळ मिळेल आणि पुढच्या वेळी मोठी चूक करायला तो मागे पुढे पाहणार नाही. तुमच्या मुलाला हे माहीत असलं पाहिजे की जर त्याने चूक केली तर त्याचे परिणाम त्याला भोगावेच लागतील. सहावी टिप म्हणजे मुलांना मिठी मारा. आपल्या कुटुंबात मुली आई वडिलांच्या हाताला धरून राहतात, पण मुलं त्यांच्यापासून दूर राहतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला मिठी मारता तेव्हा त्याला सकारात्मक ऊर्जा जाणवते. त्याला वाटतं की तो एकटा नाही,
म्हणूनच वेळोवेळी आपल्या मुलाला मिठी मारण्यास आणि त्याची काळजी घेण्यास अजिबात संकोच करू नका. ही समरी कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर समरी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांनाही याचा फायदा व्हावा म्हणून शेअर करा. आणि शेवटी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.